त्यांचं पण धन्यवाद। आणि माझं तर होईल थोडंफार रडत पडत, पण माझ्या छोट्या भावांचं शिक्षण माझ्यावर अवलंबून असल्यामुळं जी तासनी जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकताना प्रत्येकाचेच डोळे पाणावले होते। औरंगाबादच्या MGM संकुलातल्या रुक्मिणी सभागृहात झी 24 तास आणि DNA च्या संयुक्त विद्यमानं झालेल्या कार्यक्रमात सगळ्यांनाच गहिवरून आलं। बेकार होऊन संपूर्ण कुटुंब नष्ट होण्याच्या मार्गावर असतं हे झी 24 आज एक नाही अनेक पुढच्या पिढ्या वाचवण्याचं काम झी 24 केलेलं आहे। जे झी 24 तासनं जे मांडलं सर्वांच्या समोर आणि हा जो उपक्रम आज इथं त्यांनी कार्यक्रम केला मदतीचा, शेतकऱ्यांना मदतीचा, तो खूप छान होता आणि झी 24 तासचं मनापासून आभार। हे जे आज झी 24 तासनी कार्यक्रम केला, या कार्यक्रमामधून सर्व राजकीय नेते आणि पुढारी किंवा सर्वच स्तरातून सर्व नागरिकांनी याचा काहीतरी आदर्श घ्यावा आणि या पद्धतीतून शेतकऱ्याला एकदा आधार द्यावा किंवा आणि मदत करावी। सततच्या दुष्काळानं मेटाकुटीला आलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत करा असं आवाहन झी 24 तास आणि DNA च्या माध्यमातून करण्यात आलं। त्याला राज्यातून नव्हे तर साऱ्या जगातून मोठा प्रतिसाद मिळाला। जेव्हा मराठवाड्यातल्या दुष्काळाकरता नापिकी करता आम्ही आवाहन केलं तेव्हा खरंच सांगतो माझं मन भरून आलं। कोणी आम्हाला मदत केली नाही। नंदेश उमप सारखा कलावंत जांभूळ अख्ख्यांचे 10 प्रयोग लावतो आणि त्याची रक्कम आमच्या हातात सुपूर्त करतो। अच्युत पालव याच्यासारखा एक फार मोठा कलाकार गणपतींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतो आणि हजारोनी लोक ती चित्र विकत घेतात आणि किती रक्कम जमले हे न पाहता ती पुरचुंडी आमच्या हातात ठेवतो। शाळेतली मुलं असतील, खाऊचे पैसे असतील, एवढंच काय तर मायभूमीला परके झालेले अरबस्तानातले आपले काही नागरिक असतील, त्या अनिवासी भारतीयांनी देखील आपला खिसा मोकळा केला। कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, प्रसिद्ध उद्योजक राम भोगले, विख्यात कार्डिओलॉजिस्ट अजित भागवत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। शेतकऱ्यांची व्यथा ऐकताना ही सगळीच संवेदनशील मनं हेलावली। जहर घेऊ नका म्हणून जी सुरुवातीची गीतानं दिलेली जी म्हणजे खूप आतमध्ये कसं तरी झालं। लढायचं आहे, तुम्ही शेतकरी राजा बळीराजा खाली बसतो, अरे तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत, सगळेजण आम्ही तुमचे सेवक आहोत, तुमची सत्ता आहे, तुम्ही खरे मालक आहात, तुमच्या सेवेसाठी आम्ही आहोत आणि म्हणजे नैराश्य सोडून द्यायचं आहे, लढायचं आहे। कार्यक्रमानंतर शेतकरी महिलांमध्ये आपल्या माहेरला आल्याची भावना होती। परत जाताना प्रत्येकाच्या मनात दुष्काळाशी 2 हात करण्याची शक्ती तर होतीच, त्यासोबतच होती समाजाचं ऋण उतरवण्यासाठी यापुढेही असंच झटत राहण्याची प्रेरणाही। विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।